श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे सगळे मजेत असणार, आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते. तर सगळ्यांना मी आजपासून जी सुरू होणारी आहे नवरात्र त्याविषयी सांगणार आहे. आजचा व्हिडिओ आपला त्याविषयी सांगितला जाणार आहे. तर आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जर आता बोलणार तुम्ही की ताई ही नवरात्र कोणती, तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं जी आपल्या नवरात्री किती असतात. एका वर्षामध्ये 4 नवरात्र असतात. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र असते, मागच्या महिन्यात आपली झाली ती शाकांबरी नवरात्र आणि ही असते गुप्त नवरात्र. आता गुप्त नवरात्र कशासाठी ओळखली जाते खरं तुम्हाला सांगते. तर गुप्त नवरात्र की जे तांत्रिक मांत्रिक लोक असतात ना, हे लोक रात्रीच्या वेळेस जे तांत्रिक जे काही असतं त्यांची विद्या ते शिकतात ह्या नवरात्रीमध्ये. पण आपल्याला वाईट काम नाही करायचंय किंवा वाईट गोष्टी नाही करायचंय, तर ही पण एक नवरात्र आहे. या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलस्वामिनी आईची सेवा करायची आहे. अशा 4 प्रकारच्या नवरात्र असतात. त्याच्यामध्ये 2 नवरात्र आपण म्हणजे करत असतो. चैत्र नवरात्र असू द्या किंवा आपण शारदीय नवरात्र जी करत असतो ती मोठ्या म्हणजे वाजागाजा करून करतो. पण शाकांबरी नवरात्र आणि ही नवरात्र खूप कमी लोकांना माहिती असते, म्हणून एक सांगण्याचा प्रयत्न करेल. तुमच्याकडून जर सेवा घडली नसेल, आपल्या कुलस्वामिनी आईची सेवा जर घडली नसेल, आपल्याला कोण काय करतं नवरात्रीमध्ये, ह्या गुप्त नवरात्रीमध्ये ते त्यांच्याजवळ, पण आपल्याला मात्र सेवा चांगल्या कामासाठी, आपल्या भल्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी आपल्याला सेवा करायची. तर आपल्याला मी सांगेल की ही जी नवरात्र आहे गुप्त नवरात्र म्हणून ओळखतात आणि गुप्त नवरात्रीमध्ये आपण जी सेवा करतो ती गुपित ठेवायची असते आणि देवी आईच्या चरणी अर्पण करायची असते. तर याच्याने नक्कीच आपल्याला फळ मिळतं. तुम्ही कुठलीही सेवा करू शकतात. सेवा म्हणजे आपण ज्या नवरात्रीमध्ये सेवा करतो अगदी तसं म्हणजे आपल्याला बघा, घट वगैरे नाही बसवला तरी चालेल, काही हरकत नाही. उपवास तुम्हाला धरायला जमला, उपवास पकडा, नाही पकडलं तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त सेवा मी तुम्हाला सांगेल, त्या सेवांपैकी थोडी जरी तुम्ही सेवा केली ना तरी त्याचं गुप्त जे पुण्य असतं ते आपल्या पदरी पडत असतं. म्हणून तुम्हाला सांगेल की 4ही नवरात्रींमध्ये आपली कुलस्वामिनी आई कुठलीही असू द्या, तुळजापूरची आई असू द्या, महालक्ष्मी असू द्या, रेणुका आई असू द्या किंवा सप्तशृंगी, आपल्या कुठल्याही आईची सेवा आपण 4 नवरात्रींमध्ये केली की आपली जी कुलस्वामिनी आई असते त्यांच्यापर्यंत जात असते. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की सेवा मी सांगणार आहे त्यापैकी कुठलीही सेवा तुम्ही केली तरी अगदी चालेल. तर आपल्या घरात तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू शकतात. आज जरी आता माझा व्हिडिओ तुम्ही कधी बघणार आहे तेव्हा लावला तरीही चालेल. जेवढं तेल जळतं तेवढं विघ्न टळत असतं असं बोललं जातं. म्हणून तुम्ही तेलाचा दिवा साधा आणि सिंपल आपल्याला पूजा करायची. फक्त एवढं सांगेल, कुठलीही सेवा करत असताना मनापासून करा. थोडी जरी केली तरी मनापासून करा. नाहीच काही तुम्ही बघा, रोज एक माळ आपल्याला 108 वेळा 99 मंत्र आपल्याला जप करायचं आहे. बाकी तुम्ही म्हणजे बाकीच्या सेवा मी आता सेवा सांगेल त्यापैकी तुम्ही एकही सेवा केली ना तरी भरपूर आहे. तर 9 दिवस 10 ते 18 तारखेपर्यंत जो काळ आहे आपला 9 दिवसाचा, 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीपर्यंत रोजच्या रोज आपण एक माळ जरी 99 मंत्राची घेतली तरी चालेल. 99 मंत्र 108 वेळा जप करत असताना आपण जर कुंकुमार्चन केलं देवी आईच्या टाक्यावर तरीही चालेल. म्हणजे आपला जपही होईल आणि कुंकुमार्चनही होईल. दोघी सेवा एकत्र घडत जातील. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल, दुर्गा सप्तशतीचा पाठ जर करता आला तर नक्कीच करा. नाही करायला जमलं तुम्हाला सांगू का, 2 अध्याय रोज वाचले ना तुम्ही तर 9 दिवसामध्ये 1 पारायण केलं, 2 केलं तरीही चालेल. थोडीशी सेवा म्हणून आपल्याला रुजू करायची या नवरात्रीमध्ये. या प्रकारेही तुम्ही करू शकतात. आणि नाहीच हे जमलं, नाही नवरात्रमध्ये तुम्हाला पाठ करायला जमला तर तुम्हाला सांगेल, सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे आपलं त्या पाठ केल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य लाभत असतं. म्हणून तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र रोज जरी वाचलं तरी चालेल. 2 मिनिटं लागतात फक्त वाचायला, जास्त कालावधी लागत नाही. तर तेही वाचलं तरीही चालेल, काही एक हरकत नाही. तर नवरात्री आपली चालू होणार आहे 10 ते 18 कालावधीमध्ये. ह्या कालावधीमध्ये ह्या सेवा तुम्ही करू शकतात. रोजच्या रोज तुम्हाला अभिषेक करू वाटला अभिषेकही करू शकतात. आपला कुलस्वामिनी आईचा मंत्र तुम्हाला येत नसेल, ओम कुलदेवताय नमः म्हटलं तरी चालेल. किंवा मग आपला 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र जरी तुम्ही जप केला तरीही चालेल, काही हरकत नाही. या नवरात्रीमध्ये तुम्ही रोजच्या रोज आपण जर तुमची इच्छा असेल तर रोज तुम्ही आरतीही घेऊ शकतात. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसं पटेल तसं आपण देवी आईची आरती करू शकतो. आता तुम्ही बोलाल कुलदेवीची आरती आम्हाला माहिती नाही किंवा कोणती बोलायची, तर सांगू तुम्हाला सोपं आणि साधं. दुर्गे दुर्गटवारी जी आपली आरती आहे
आपली जी साधी आणि सोपी डेलीची आपण बोलत असतो ती आरती जरी तुम्ही बोलली तरीही चालेल. जेव्हा महाराजांची आपण आरती घेत असतो तेव्हा रोज आरती बोलतो का आपण? नाही ना. तर मग ही आरती रोजच्या रोज तुम्ही 9 दिवस बोलली, अगदी छोटीशी सेवा आहे बघा, तरीही चालेल. तर ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकतात. उपवास तुमच्यावर तुम्हाला धरायचा, एका दिवस बसल्या उठल्या तर धरू शकतात, नाही धरायचा नका धरू. फक्त एवढं सांगेल, आपल्या घरी येणारे जे सुवासिनी असेल किंवा मुलगी असेल, कोणीतरी असतात बघा लेडीज, तर त्यांना निदान खायला किंवा पाणी तरी निदान आपण द्या. ते कोणत्या रूपाने देवी आपल्याला म्हणजे दर्शन देईल ते सांगता येत नाही. म्हणून या 9 दिवसांमध्ये ह्या गोष्टीची काळजी आपण घ्यायची. तुमच्या जवळपास मंदिर असेल, आता दुर्गाष्टमी येईल बघा 17 तारखेला आहे, जी आपण गुरुपुष्यामृतची सेवा चालू केली होती ती अष्टमीच्या दिवशी पूर्ण होईल. 24 दिवसाची ज्याची कोणाची, त्या दिवशी अष्टमी आहे 17 तारखेला. तर तुम्ही 17 तारखेला दुर्गाष्टमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही बघा मुलींना म्हणजे गुप्त म्हणजे काय, तर मुलींना बोलवायचं तरी चालेल किंवा बाहेर जाऊन तुम्ही मंदिरात वगैरे जरी म्हणजे कोणी असेल अन्नदान केलं तरीही चालेल. अष्टमीच्या दिवशी तुम्हाला लहान मुलींना जेवू घालू शकतात तुम्ही, या गोष्टी करायच्या आहेत. तरीही यथाशक्ती आपल्याला गुप्तपणे कोणाला न सांगता कोणाला न बोलता आपल्याला सेवा करायची आहे त्या. नाहीतर मग तुमचं कुलस्वामिनी आईचं मंदिर असेल तिथे ओटी भरलं तरीही चालेल. या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. याला गुप्त नवरात्र बोलली जाते. ती गुप्त नवरात्र जी असते ती बऱ्याच लोकांना माहिती नसते. तर या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये निश्चितच थोडी का असेना, फुल नाही तर फुलाची पाकळी का असेना, पण थोडीशी तरी सेवा करा असं माझं म्हणणं आहे. आणि नक्कीच तुम्हाला फळ अगणित मिळेल. माझ्याकडनं नाही होत तर मी रोज आता ठरवलेलं आहे की एक माळ तरी आपलं कुलस्वामिनी आईचा जप करेल. जो एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे 99 मंत्र हे 9 दिवस घेणार आहे. तर थोडी का असेना एक पारायण जरी झालं तरी भरपूर आहे, पण करायचा प्रयत्न करायचा, कारण बाकी सेवा आपल्या अजून असतात. त्यामुळे सांगेल तुम्हाला. परत आपला माघी गणपती येत आहे, त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकते तुम्हाला. तर ह्या गोष्टी असतात, त्यामुळे आपण छोटीशी थोडी सेवा असेल ना ती करायची आणि ती गुप्तपणे आपल्या वाटेला ते पुण्य येत असतं. ते आपल्याला कळतही नाही की देवी आई किती पुण्य दिलं आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच सगळ्यांनी ह्या 9 दिवसामध्ये जेवढी होईल तेवढी सेवा करा. ओटी भरता आली तर नक्कीच अष्टमीच्या दिवशी ओटी भरा. होम जर करता आला, होम पण आपण करू शकतो. गुप्त नवरात्र त्याच्यासाठीच ओळखली जाते की जे गुप्तपणे म्हणजे तांत्रिक मांत्रिक लोक जे असतात ते ह्या गुप्त नवरात्रीमध्ये विद्या ते म्हणजे हे करत असतात, विद्यांचा अभ्यास करत असतात. त्यांच्या ज्या विद्या असतात ना तांत्रिकपणाच्या त्या पण आपल्याला चांगली सेवा करायची, चांगल्या वाटेने जायचे. स्वामी आहेत आपल्याबरोबर, स्वामींच्या वाटेने आपण जाऊन आपल्या कुलस्वामिनी आईची आपल्याला सेवा करायचे. त्यांचा ते रात्रीचं म्हणजे केलं जातं ह्या दिवसामध्ये. गुप्त नवरात्र म्हणजे काय, रात्रीच्या काळी ते विद्या शिकत असतात. तर आपला जो मार्ग आहे तो स्वामी महाराजांनी दाखवलेला आहे, चांगला मार्ग आहे. आणि ही नवरात्री खूप कमी लोकांना माहिती असते. म्हणून मी तुम्हाला बोलली की ही कॅलेंडरमध्ये सुद्धा दिलेली नाही आहे गुप्त नवरात्र जी असते ती. म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच थोडी का असेना आपण सेवा करा. आणि जी सेवा केलेली ती कोणाला बोलू नका. आपली सेवा अशीच्या अशी ठेवा. ती सेवा जर आपण केली तर आपण त्याचं पुण्य जे असतं 10च्या ऐवजी जास्त पटीने मिळेल. मला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. उदयोस्तु. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय.